26 तारखेलाच करू, एकत्र करू. आता जो काही प्रतिसाद आम्ही पाहिलेला आहे आणि दुपारभर मी जे काही मला फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत, इंस्टाग्रामवर DM येत आहेत, फेसबुकवर मेसेजेस येत आहेत, लोक अक्षरशः विनंती करतात की रविवारी पण ठेवा, पण आम्हाला उद्या पण व्यक्त व्हायचंय, उद्या पण आम्हाला ठेवा. कारण उद्धवसाहेब, राजसाहेब किंवा ठाकरे बंधू एकत्र असले, शिवाजी पार्कात असलं, शिवसेना भवन आणि राजसाहेबांचं घर तिथे असल्यामुळे आम्हाला कुणी काही करत नाही आणि आम्हाला व्यक्त होण्यासाठी ही जागा मिळत आहे. म्हणजे जो काही प्रतिसाद आम्ही पाहतोय हा ओव्हरवेल्मिंग आहे. हा रिस्पॉन्स कधी आधी बघितला नव्हता असा आहे. तरुण मुलं, तरुण मुली ज्यांना तसं पाहायला गेलं तर काही राजकीय कुठचंही पाठबळ नाही, राजकीय काही बॅकग्राऊंड नाही, राजकीय एफिलेशन नाही, अशा मुलींना येऊन व्यक्त व्हायचं आहे. आणि म्हणूनच आपल्याच माध्यमातून सर्वांची दिलगिरी मानत, कारण अर्थात जे काही थोडं कन्फ्युजन झालं माफी पण मागतो, दिलगिरी पण व्यक्त करतो. पण 24 तारखेचा म्हणजे उद्या शुक्रवारचा कार्यक्रम देखील तसाच्या तसाच राहणार आहे. ह्याच्यात आम्ही सर्वच तिरंगा हातात घेऊन 5 वाजता बरोबर जनगण मन आम्ही म्हणणार आहोत. तिथे 4 वाजल्यापासून आम्ही सगळे जमायला लागणार आहोत. आणि उद्या जसं मी सांगितलं 4 वाजताचा हा कार्यक्रम आणि 26 तारखेला 10 वाजता सकाळी तिरंगा मार्च, हे दोन्ही आम्ही आयोजित करत आहोत. ह्याच्यात परत मी सांगतो की दोन्ही ठिकाणी कुठेही राजकारण नाही, राजकीय काही विषय नाही, एकच आहे ते म्हणजे आम्हाला आता मोदी साहेबांकडून 2 गोष्टी पाहिजेत, ह्याच्यावर उत्तर पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे. पुन्हा एकदा जेव्हा विद्यार्थी, कारण गेल्या 4 दिवसापासून शिवाजी पार्क परिसरामध्ये विद्यार्थी आजही येतात, आज त्यांना थांबून दिलं जात नाही. खूप मोठे पोलीस आहेत तिकडे आणि कोणी जर दिसलं तर त्यांना लगेच तिथून काढताय. आज मला वाटतं थोडी मुंबई बंद आहे नाही वगैरे ह्याच्यावर थोडं धरपकड चालली होती. पण ज्याही विद्यार्थ्यांना वरळीला नेलं किंवा अनेक पोलीस स्टेशनला नेलं तिथे आमच्या शिवसेनेच्या टीमने लगेच जाऊन त्यांना मदत केलेली आहे, त्यांच्यासोबत उभं राहिलं. आणि परत आपल्याला एकदा सांगतो की शिवसेना UBTlegal@gmail.com ह्या ईमेल आयडीवर तुमच्या सगळ्या नोटिसेस, FIR कॉपीज आम्हाला पाठवा. ह्या आंदोलनाबद्दल आम्ही तुम्हाला मदत करायला उभं राहू. ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना नोटिसेस येत आहेत, आधी त्यांना काही न करता देखील ताब्यात घेतलं जात आहे, पोलिसांना काय आव्हान? नाही, आम्ही आता ह्याच्यावर अर्थात जी काही पूर्णपणे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम असेल किंवा रस्त्यावर येण्याचं, कारण आज जो व्हिडिओ पाहिला आम्ही तो भयानक होता. 50 ग्रॅम जे काही ड्रग्स वगैरे, म्हणजे जे पोलीस ड्रग्स पकडले पाहिजेत ते प्लांट करतात, धमकवतात मुलांना की तुम्हाला, आणि लहान लहान मुलांना, तरुण मुलांना तुम्ही हे करता, कॉलेजच्या आणि शाळेच्या मुलांना असं धमकवता ड्रग्सची धमकी देऊन. म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे ड्रग्सपासून लांब राहा आणि तुम्ही सांगता त्यांना 50 ग्रॅमची पावडर टाकू. तुम्ही यांची देशभक्ती ही ग्राम्समध्ये मोजता. ही कसली दादागिरी चालवली? आणि आत्तापर्यंत आम्ही आदर ठेवलेला आहे, संवेदनशीलता पाळलेली आहे, शांतीपूर्व आंदोलन झालेलं आहे. मी पोलिसांना एकच सांगतोय, उगीच धरपकड करू नका आणि असल्या फालतू धमक्या देऊ नका. आंदोलन चिघळलं तर ते कोणाच्या हातात राहणार नाही. आमची देशभक्ती ही तुम्ही ग्रॅम्समध्ये मोजू नका, तुम्हाला भारी पडेल. मुख्यमंत्र्यांनी लगेच त्यावरती प्रतिक्रिया दिल्यामुळे पोलिसांवरती आम्ही कारवाई करणार आहोत. कारवाईने त्यांना बडतर्फ केलं पाहिजे त्या माणसाला. आणि कोण आहे त्याचा फोटो सगळीकडे लावा की हा ड्रग्ज डीलर आहे का आणि ह्याच्या मागे कोण कोण अजून नेटवर्कमध्ये आहे. कारण हा विषय देखील सोडणार नाही. उद्या आणि परवा जर कोणी धरपकड करण्याचं केलं, उद्या बघितलं आम्ही कार्यक्रम, तर मग आम्ही सगळे त्या पोलिसाच्या विरुद्ध आणि हे जी दादागिरी केली त्या पोलीस स्टेशनमधून कोणी, त्याच्या विरुद्ध सगळे महाराष्ट्रभर रस्त्यावर येऊ की फडणवीस साहेबांचे पोलीस असे वागत आहेत. तर एक विषय वेगळा होता. ऍक्च्युली मुंबईमध्ये देखील जे मराठी पत्रकार त्यांना या सगळ्या ह्याच्यावर टोल केलं जातं, त्यावर आपलं ते मला वाटतं मी आपल्याला पहिल्यापासून सांगतो आणि हे मी नेहमी सांगितलेलं आहे. बघा, दिल्लीत काही पत्रकार असतील किंवा देशभरात अनेक पत्रकार असतील, त्यांना एक तो गोदी मीडियाचा लेबल लागलेला आहे. आता संजय राऊत साहेब सांगतात तसं डोंट कट इट. पण मी जे पाहिलेलं आहे मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, जवळपास 99.99% लोक हे प्रामाणिकपणे करत आहेत. अर्थात तुमच्या चॅनलबद्दल दुर्दैवाने अनेक ठिकाणी जसं जे राष्ट्रीय पातळीवर होतं तसं लेबल लावतात. पण आपण सर्वांनी काल परवाकडे पण सहकार्य केलेलं, तेवढंच कव्हरेज दिलेलं.